नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 10 मार्चचं करंट अफेअर. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अत्यंत महत्त्वाचे 10 क्वेश्चन आणलेले आहेत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला प्रश्न, आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 अंतिम सामन्यात कोणाला मॅन ऑफ द मॅच हा किताब मिळाला आहे? तर ते मिळालं आहे जगाला. भारताने न्यूझीलंडच्या जवळपास 96 धावांनी पराभव करून तिसऱ्यांदा टी20 चषक जिंकला. अंतिम सामन्यात बुमराहने जवळपास 4 गडी बाद केल्यामुळे त्याला हा किताब मिळाला आहे. त्याने किती गडी बाद केले? 4 गडी बाद केले. कोणी? बुमराह. जसप्रीत लक्षात असू द्या. हे आपलं आयसीसी टी20चं तिसरं वर्ल्ड कप आहे. पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कप 2007 मध्ये भारताने कोणत्या संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे? हे तर कोणालाही माहीत असेल, जे थोडे जरी आपल्याला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट असेल, तर ते पाकिस्तान विरुद्ध. 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्यांदा टी20 विश्वचषकात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता. ते पहिलंच होतं ते आणि जे की आपण जिंकलो. दुसरा पुढचा प्रश्न, मद्रास उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायमूर्ती नियुक्ती करण्यात आली आहे. न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांची निवड करण्यात आली आहे. ठीक आहे. मद्रासच्या उच्च न्यायालयाच्या नवीन न्यायाधीशपदी ते मद्रासचे उच्च न्यायालयाचे 55वे मुख्य न्यायाधीश मूर्ती बनले आहेत. घटनेच्या कलम 217 नुसार राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात. पण घटनाच्या राष्ट्रपतीची निवड करतात संविधानाच्या 217 या कलमानुसार. पुढचा प्रश्न, 10 मार्च 2026 रोजी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF यांचा कितवा स्थापना दिवस साजरा केला आहे? तो आहे 57. 10 यांनी 10 मार्च रोजी 10 मार्च 1969 रोजी स्थापना झाली होती. हे दल औद्योगिक प्रकल्पाच्या सुरक्षेसाठी कार्यरत असते. पुढचा प्रश्न, शिकागो अॅल्युमिनी अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ कोण ठरले आहेत? कुठलं? शिकागो अॅल्युमिनी अवॉर्ड. तर ते ठरले आहेत के.व्ही. सुब्रमण्यम. के.व्ही. सुब्रमण्यम हे भारताचे 17वे मुख्य आर्थिक सल्लागार होते. त्यांना त्यांच्या व्यावसायिक कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात आला. पुढचा प्रश्न, फॉर्म्युला 1 ऑस्ट्रेलियन ग्रँड प्रिक्स 2026 कोणाद्वारे जिंकली गेली आहे? तर फॉर्म्युला 1 हे कार रेसिंगचं कॉम्पिटिशन असतं. पण ते आता जे झालेलं आहे ते ऑस्ट्रेलिया ग्रँड प्रिक्सचं आहे. ठीक आहे. तर त्याचे विजेतेपद जिंकले आहे जॉर्ज रसेला यांनी. जॉर्ज रसेल. युनायटेड किंगडममध्ये जॉर्ज रसेल यांनी मर्सिडीज संघाकडून खेळताना ही शर्यत जिंकली. त्यांच्या कारकिर्दीतील हा 6वा विजय आहे. कितवा? 6वा. पुढचा प्रश्न, मी हेल्थ मोबाईल ॲप्लिकेशन कोणत्या राज्याच्या आरोग्य विभागाने लॉन्च केला आहे? ठीक आहे. कुठला? हेल्थ. तर ते लॉन्च केलं आहे केरळ सरकारने. नागरिकांना घराच्या 10 किलोमीटर परिसरातील सरकारी रुग्णालय, बेडची उपलब्धता आणि प्रयोगशाळा चाचणीची माहिती मिळावी म्हणून केरळ सरकारने हा ॲप लॉन्च केला आहे. पुढचा प्रश्न, अभ्यास ल लमितीय अभ्यास लमितीय 2026 हा संयुक्त लष्करी सराव आहे. भारत आणि कोणत्या देशादरम्यान आयोजित केला आहे? कुठला? अभ्यासक समितीय सराव. तर हे सेशल्स हे जे देश आहे, यांना नुकतीच फंडिंग पण दिली आहे बघा. आपण मागच्या एका सेशनमध्ये हा सराव 11वा या सरावाची 11वी आवृत्ती आहे. यामुळे पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या तिन्ही सेना, भूमी, वायू आणि नौदल यामध्ये सहभागी होत्या. पुढचा प्रश्न, भारत सरकारने ग्रीन अमोनिया उत्पादनासाठी कार्बन उत्सर्जनाची कोणती मर्यादा निश्चित केली आहे? कोणतं स्टँडर्ड निश्चित केलं आहे कार्बन उत्सर्जना? तर ते केलेलं आहे 0.38 केजी CO2. नॅशनल ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत सरकारने ग्रीन अमोनियासाठी 0.38 केजी आणि ग्रीन मेथनॉलसाठी 0.44 केजी हे कार्बन उत्सर्जनाचे कमाल मर्यादा ठरवली आहे. पुढचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिन 2026 निमित्त लेझिम नृत्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कुठे करण्यात आलाय? तर तो करण्यात आला आहे डोंबिवली, ठाणे येथे. जवळपास 9,911 महिलांनी 5 मिनिटांहून अधिक काळ लेझिम नृत्य करून हा जागतिक विक्रम स्थापित केला आहे. याच्या आधी पण हा विक्रम केला होता लेझिम खेळून,
पण तो सातारा येथे केला होता. साताऱ्याचे 7,000 प्लस काहीतरी पार्टिसिपेट केलं. पण त्यांचा रेकॉर्ड यांनी मोडला आहे. डोंबिवली महिला दिन यांनी 911 महिलांनी 5 मिनिटांपेक्षा अधिक काळ लेझीम खेळून जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. थँक यू. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच डेली करंट अफेअरच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब व्हिडिओमध्ये